शिवसेनेतील फूट, पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे शिंदे गटाला देण्याच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद केलाय। निवडणूक आयोगाने हा निर्णय घेताना कायदेशीर प्रक्रियेचं पालन केलं नाही, तसेच आयोगाने आपल्या अधिकाऱ्यांच्या मर्यादाही ओलांडल्यात असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केलाय। मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सलग 5व्या दिवशी सुनावणी झाली आहे। यावेळी सिब्बल यांनी शिवसेनेची संघटनात्मक रचना, पक्षाचं निवडणूक चिन्ह आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर ही सविस्तर बाजू मांडली आहे। दरम्यान शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाशी संबंधित सिब्बल यांचा युक्तिवाद आता पूर्ण झालाय। आता पुढची सुनावणी मंगळवारी असून ते शिंदे गटासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद करतील। त्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या वतीने देवदत्त कामतही आपली बाजू मांडणार आहेत। सिब्बल यांनी शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा दाखला दिलाय। या बैठकीत 4 नेत्यांची पक्षाला पक्षप्रमुखपदी म्हणून निवड करण्यात आली होती, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं। मात्र निवडणूक आयोगाने या बाबींचा योग्य विचार केला नाही आणि शिंदे गटाच्या बाजूने निर्णय देताना भेदभावपूर्ण आणि एकतर्फी भूमिका घेतली आहे, असा आरोप त्यांनी केलाय। सिब्बल यांनी निवडणूक चिन्ह नियमातील कलम 15चा दाखला दिलाय आणि या नियमानुसार दोन्ही गटापैकी कोणताही गट मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करीत नाही याचा निष्कर्ष काढण्यात पर्याय निवडणूक आयोगाकडे होता, असे त्यांनी सांगितलं। आता यासाठी त्यांनी जुन्या जनता दलातील फुटीच्या प्रकरणाचाही संदर्भ दिलाय। त्या प्रकरणात पक्षाचे कामकाज तात्पुरत्या पद्धतीने चालत होते आणि पक्षाच्या नियमानुसार त्यांची शासकीय रचना तयार करण्यात आलेली नव्हती, तरीही आयोगाने संबंधित पक्षाला आधी नोटीस न देता कठोर कारवाई करण्यास नकार दिला होता, असं सिब्बल यांनी न्यायालयास सांगितलंय। शिवसेनेच्या प्रकरणात मात्र निवडणूक आयोगाने आधी कोणतीही नोटीस न देता पक्षाची घटना म्हणजेच पक्षाचे नियमच लोकशाही विरोधी असल्याचं ठरवलंय। त्यानंतर याच निष्कर्षाचा आधार घेत निवडणूक चिन्हाच्या वादात उद्धव ठाकरे गटाच्या विरोधात निर्णय देण्यात आलाय, असा आरोपही सिब्बल यांनी केलाय। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी आमदारांच्या अपात्रतेबरोबरच लोकप्रतिनिधित्व कायद्याशी संबंधित काही प्रश्न उपस्थित केले आहेत आणि हा विषय लोकप्रतिनिधित्व कायद्यातील भ्रष्ट आचरणाशी संबंधित नाही का, असा सवाल त्यांनी केलाय। तसाच या प्रकरणाचा मुख्य संबंध भारतीय राज्यघटनेतील 10व्या अनुसूचीच्या अंमलबजावणीशी असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। यावर कपिल सिब्बल यांनी माजी न्यायमूर्ती रोहिंटन नरिमन यांच्या एका जुन्या निकालाचा संदर्भ दिलाय। यावर न्यायमूर्ती बागची यांनी कितोहो होलोहन प्रकरणातील निकाल लक्षात घेऊन हा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आल्याचं सांगितलंय। सिब्बल यांनी यावर सुभाष देसाई प्रकरणाचा संदर्भ देत हा विषय ट्रिब्युनलच्या स्वरूपात हाताळला गेला असून हा मुद्दा आता स्पष्ट झाल्याचं सांगितलंय। आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत मोठी अडचण असल्याचं सिब्बल यांनी सांगितलंय। सत्तेत असलेल्या जवळपास प्रत्येक पक्ष अपात्रतेच्या याचिकांवर वेळेत सुनावणी होऊ देऊ देत नाही यासाठीही प्रयत्न करतो, असा दावाही त्यांनी केलाय। मात्र आपण कोणत्याही एका राजकीय पक्षाबद्दल बोलत नसल्याचंही सिब्बल यांनी स्पष्ट केलंय। हा मुद्दा 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवावा अशी मागणीही कपिल सिब्बल यांनी केली आहे। यावेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनीही या मुद्द्याचा पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलंय। आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय एखाद्या स्वतंत्र ट्रिब्युनल कडून घेतला गेला पाहिजे, असं त्यांनी म्हटलंय। मात्र स्वतंत्र ट्रिब्युनल म्हणजे केवळ न्यायालय असावं असं नाहीये, असंही सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केलंय। पण शेवटी प्रकरणाचा निर्णय न्यायिक अधिकार क्षेत्रात येऊ शकतो, असं त्यांनी यावेळी नमूद केलंय। सुनावणी दरम्यान लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 29A वरही चर्चा झाली आहे। न्यायमूर्ती बागची यांनी सांगितलं की कलम 29A हे राजकीय पक्षाची नोंदणी झाल्यानंतर लागू होते, मात्र त्याला दिलेल्या माहिती संदर्भातील बाबींवरही त्याची मर्यादा असल्याचं त्यांनी नमूद केलंय। यावर सिब्बल यांनी संसदेत या कायद्यावर झालेल्या चर्चेला संदर्भ दिलाय आणि तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी निवडणूक आयोगाला आवश्यक वाटणारी इतर माहितीही मागवता येईल असं स्पष्ट केलं होतं, असा दावा त्यांनी केलाय। सिब्बल यांच्या मते कलम 29A मधील ही तरतूद राजकीय पक्षाच्या नोंदणीशी संबंधित आहे, त्यामुळे संसदेने ज्या उद्देशाने हा कायदा केला त्याच मर्यादेत या अधिकाऱ्याचा वापर केला पाहिजे, असा युक्तिवाद वकील कपिल सिब्बल यांनी केलाय।